माझं गोकुळात रंग खेळतो हरी राधिका. नक्की टपूच्या पप्पांचाच फोन असेल. हा बोला टपूचे पप्पा. हा दया ऐक. आज काय झालंय तुम्हाला? तर 2-2 मिनिटांनी फोन करताय. तुम्ही तर एकदम रोमियो बनला आहात. तर एक गुजराती जुलिये. लक्ष देऊन ऐक मी काय बोलणार आहे ते. पहिलं बघ आसपास कोणी नाही आहे ना? हो टपूचे पप्पा बघा कोणीच नाहीये. अगं बाई मागच्या वेळेस बापूजींनी तुझं बोलणं ऐकलं होतं. त्यांना कळलं आहे की मी त्यांना काहीतरी सरप्राईज देणार आहे. हो मातेच्याच कृपेने त्यांना फक्त एवढं कळलं आहे की मी काहीतरी सरप्राईज देणार आहे. पण काय सरप्राईज देणार आहे ते त्यांना कळलं नाहीये. आता असं होऊ शकतं की बापूजी सरप्राईज विषयी जाणून घेण्यासाठी काहीतरी बहाणा बनवून तुला विचारतील. पण मी काहीच सांगणार नाही. मी तुमची शपथ घेतली आहे ना. पण जर बापूजींनी पण तुला शपथ घातली तर मग काय करणार तू? आता मी तुला परत यासाठी फोन केला आहे की काहीही झालं तरी बापूजींना सरप्राईज विषयी सांगू नकोस. आता सरप्राईजच्या सफलतेची सगळी मदार तुझ्यावर आहे दया. कळलं? हो कळलं मला. हो चल ठेवतो फोन. हो ठीक आहे. हो हे तर आणखी टेन्शन आहे. खरंच बापूजींनी मला शपथ घातली तर काय करणार मी? आणि सासरे तर वडिलांच्या सारखे असतात. ना नवऱ्याची शपथ मोडू शकत ना वडिलांचं मन दुखावू शकत. काय करू? ही कसली अग्निपरीक्षा आहे? मी आता काय करू आई? आई हा आईला फोन करून विचारते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आईकडे असतच असतं. हा हा बिचारी आईला पुन्हा त्रास देते. हा आई मी दया. सॉरी तुला परत एकदा त्रास देते. हा आई डिस्को दांडिया आहेत ना? अगं डिस्को दांडिया तुझे जावई. हा आता थोड्या वेळपूर्वी सर तू त्यांचं नाव ठेवलं होतंस. हा 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 तर तुझे जावई म्हणजे टप्पूचे पप्पा आपल्या पप्पांना सरप्राईज देऊ इच्छित आहेत आणि बापूजींना जाणून घ्यायचंय की ते सरप्राईज काय. तर आता टप्पूच्या पप्पांनी मला शपथ घातली आहे की मी बापूजींना सरप्राईज विषयी काहीच सांगू नये. आता बोल आई मी काय करू? एका बाजूला पती परमेश्वर आहे आणि दुसऱ्या बाजूला पती परमेश्वरांचे वडील आहेत. आई बापूजी मला अगदी मुलीसारखं मानतात आणि एक मुलगी आपल्या पप्पांना म्हणजेच वडिलांना नकार कसा देऊ शकते आई? हा बोल ना काय पर्याय आहे? हा 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 बरोबर आहे आई. लोखंड लोखंडाला कापतं तसं शपथीला शपथच मोडेल. नाही आई हा एकच मार्ग आहे. बरोबर आहे मी असंच करेन. थँक्यू आई. बर आई. बाबा टप्पू मला जरा किचन मध्ये काम आहे मी आलेच. एक मिनिट सुनबाई थांब. टप्पूला तुला काहीतरी विचारायचं. हा बोल ना बाळा. आई जर कधी पप्पांना मला सरप्राईज द्यायचं असेल तर पप्पा मला काय सरप्राईज देतील? तुला सरप्राईज म्हणून ते क्रिकेटची बॅट देतील आणि बॅटवर तुझ्या आवडत्या क्रिकेटर बाईची सही असेल. जर तुला काही सरप्राईज द्यायचं असेल तर मला सोन्याचा हार देतील. अच्छा आणि आजोबांना एखादं सरप्राईज द्यायचं असेल तर बापूजींना तर उद्या सकाळ. बोल सुनबाई बोल. सुनबाई सांग मला काय सरप्राईज देईल? बोल बोल बोल. हा आई बोल बोल. बापूजी मला माफ करा. मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. टप्पूच्या पप्पांनी मला शपथ घातली आहे. ते स्वतःच तुम्हाला सरप्राईज विषयी सांगतील. पण सुनबाई बापूजी तुम्ही मला काही बोलण्याआधी प्लीज माझं बोलणं ऐकून घ्या. बापूजी मी हैराण झाले की मी काय करू. माझं कर्तव्य काय आहे? टप्पूच्या पप्पांचं ऐकू की तुमचं ऐकू? माझी हालत तर अडकीत त्यातल्या सुपारी सारखी झालीये. खरंच मला काही समजतच नाहीये की मी काय करू बापूजी. म्हणून तुमच्या दोघांपैकी कोणी मला सरप्राईज विषयी काही विचारू नका. तुम्हा दोघांना माझी शपथ.
अजून एक विनंती आहे बापूजी. तुम्हाला सरप्राईज विषयी जे काही विचारायचं आहे ना, ते सरळ टप्पूच्या पप्पांनाच विचारा तुम्ही. तेच तुम्हाला सांगतील की सरप्राईज काय आहे. टपूडा आता आजोबा, मी सुद्धा आता काहीच मदत करू शकत नाही. अरे कारण आईने मला आता शपथ घातली आणि टप्पू काही तोडू शकतो, पण आईची शपथ नाही तोडू शकत. आय एम सो सॉरी आजोबा. टपू, हे रहस्य तर आणखीच गोड झालं. येऊ दे जेठ्याला, आज त्याची खैर नाही. डब्याच्या हातात गिफ्ट. नक्की जेठ्याने माझं सरप्राईज या डब्याकडे देऊन पाठवलंय. ए डब्या, इकडे. अरे नमस्कार बापूजी. हा, तू खाली थांब, मी खाली येतोय. काय झालं? अरे थांब ना बाबा, येऊन सांगतो. तिथेच थांब, जाऊ नकोस. येतोय. हो 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 ठीक आहे या. बापूजींनी मला का थांबवलं असेल? माझ्या लग्नासाठी एखादं स्थळ तर नाही आलं? टप्प्या, तू वर कशाला आलास? काही हरकत नाही बापूजी, लवकर सांगा माझ्यासाठी कुठून स्थळ आलं? स्थळ? अरे काय स्थळ बिळ नाही आलाय. मग तुम्ही मला थांबायला का सांगितलं? या बॉक्स मध्ये काय आहे? सरप्राईज. सरप्राईज? उघड उघड, लवकर उघड, लवकर उघड. का? अरे का कशालाची उठाठेव सोड ना. तुला सांगितलं ना उघड म्हणजे उघड. उघडतो. हा खाली नाही ठेव ना. बापूजी, मी बघतो काय करायचं ते. हे हे काय? प्रेशर कुकर. अरे ते तर मला पण माहिती आहे डब्या. जेठ्या मला सरप्राईज मध्ये कुकर का देणार आहे? याला माझ्याकडून जेवण तर नाही बनवून घ्यायचंय. काय बोलताय बापूजी? मला काही समजलं नाही. ए जास्त नाटक नको करूस. जेठ्यानेच दिलंय ना तुला हे. नाही, हे गिफ्ट मला माझ्या बॉसने दिलंय. आमचा पेपर तुफान एक्सप्रेसला 11 वर्ष पूर्ण झाली त्या आनंदात. तू खरं सांगतोयस? हो हो, माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. पण बापूजी काय झालंय सांगा ना. खरं तर गोष्ट अशी आहे की जेठ्या मला काहीतरी सरप्राईज देणार आहे. तर तुझ्या हातात हा गिफ्टचा बॉक्स बघून मला वाटलं की माझा सरप्राईज आहे, म्हणून मी तुला बोलवून म्हटलं जरा उघड. सॉरी. नाही हरकत नाही, काही हरकत नाही बापूजी. एक गोष्ट सांग डब्या, तुला काय वाटतं जेठ्या मला सरप्राईज मध्ये काय देईल? बापूजी, प्रत्येक वयात एका साथीदाराची गरज असतेच. तर असं होऊ शकतं की जेठालाल सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी नवरी घेऊन येईल आणि मग या गोकुळधाम मध्ये मंडप बांधून तुमचं दुसरं लग्न लावून देईल. काय बोललास तू? तुझं स्वतःच तर लग्न होत नाहीये आणि माझं दुसरं लग्न लावायच्या गोष्टी करतोयस. जेठा या वयामध्ये माझं दुसरं लग्न लावणार आहे. तू वेडा झालायस, तू वेडा झालायस. जेव्हा बघाव तेव्हा लग्न 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 लग्न. जा घरात जा, कुकर मध्ये खिचडी शिजव आणि खाऊन झोप जा. अरे उभा काय आहेस? जा. बापूजी ते कुकर. हो जा, घे तुझा कुकर घेऊन जा. चल जा लवकर. चल 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 तिकडे. जेठाच्या सरप्राईज पेक्षा जास्त या डब्याने माझं डोकं फिरवलंय. येऊ दे जेठ्याला घरामध्ये, मग दाखवतो त्याला. नटू काका,
हा शेठजी. मी घरी जातो आहे, मग तुम्ही दोघं पण दुकान आवरून निघा. अच्छा, उद्या मी जरा लेट येईन. तुम्ही वेळेवर दुकान उघडा. आणि भाऊ, उद्या जरा बँकेचं काम. होऊन जाईल शेठजी, होऊन जाईल. हो, चला तर मी निघू. हो शेठजी. ओके, हो, चला. चला हा, चला. उद्या नवरात्रीच्या दिवशी बापूजींना असं सरप्राईज देणार आहे की त्यांना मज्जा येईल. एकदम चकित होतील. वा जेठालाल वा. गुपित जे आहे माझ्या मनी, गुपितला गुपित राहू दे. गुपित जे आहे माझ्या मनी, गुपितला थांब. माझी मस्करी करण्यासाठी आता गाणं म्हणत होतास ना तू? नाही नाही बापूजी, अरे मी तुमची मस्करी कशी करू शकतो बापूजी? ते तर मी आता येत होतो ना, तर रिक्षामध्ये गाणं लागलं होतं, तर माझ्या तोंडात बसलं. चल लवकर सांग, राज काय आहे? म्हणजे सरप्राईज काय आहे सांग. बापूजी, जर सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? अरे सांग ना बाबा. बापूजी, फक्त आजच्या रात्रीचाच तर प्रश्न आहे. उद्या सकाळी तुम्हाला कळेल. तू सांगतोयस की मी छडी घेऊन येऊ? अरे बापूजी, अरे अरे चट्या, अरे काय करतो? अरे उठ उठ, अरे उठ चट्या. बापूजी, तुम्ही उठ उठलात ना. तर मी उठू शकेन ना. चल उठ. दया, उठ. हात दे जरा. उठ आधी. अरे अरे काय? अरे चट्या उठ. अरे. अरे एक मिनिट. अरे थँक्यू. आणू छडी, आणू. नको बापूजी, नको. बापूजी, तुम्ही मला छडीने मारा किंवा तलवारीने, मी तुम्हाला आज नाहीच सांगणार. चट्या. बापूजी, तुमचा आनंद दुप्पट चौपट व्हावा म्हणून मी तुम्हाला वाट बघायला सांगतो आहे. उद्या सकाळी 9 वाजता पूर्ण सोसायटीच्या समोर तुम्हाला कळेल सरप्राईज काय आहे. पूर्ण सोसायटीच्या समोर माझी टर उडवणारच तू? अरे नाही बापूजी, तुमची टर नाही उडवणार, उलट आनंदाने तुमच्या मेंदूची दारं उघडतील. अरे काय बोलतोयस तू? आता बापूजी, कसं समजावू तुम्हाला? बापूजी, एक गोष्ट सांगा. जर आपण कच्ची चपाती खाल्ली तर काय होईल? पोटात गडबड होईल ना. पण तीच कच्ची चपाती जर आपण मस्त शिजवून आणि तिच्यावर तूप वगैरे लावून खाल्ली तर मज्जाच येईल ना. ठीक तसंच सरप्राईज अजून कच्चं आहे. उद्या सकाळी 9 वाजता ते मस्त शिजून तयार होईल. मग बघा तुम्हाला किती मज्जा येईल ते. अरे उद्यापर्यंत मी शिजून जाईन. कळत नाही आजची रात्र कशी संपणार आहे. अरे वा दया वा. काय मस्त कच्ची पक्की चपातीची आयडिया काढलीस तू. पण ही आयडिया कुठून आली? हो टपूचे पप्पा, ही आयडिया तर काहीच नाही. यापेक्षा चांगल्या आयडिया माझ्या डोक्यात पूर्ण दिवस येतच राहतात. पण माझं असं आहे ना की मी कधीच बोलत नाही. बाबा, खूप चांगलं करतेस. खूप त्या सांभाळून ठेवायचा ना, जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरायचा. आता तू फटाफट जेवायला वाढ. काय आहे, नंतर मला सोडा दुकानात जायचं आहे आणि तिथे सगळ्यांना भेटून उद्याच्या सरप्राईजची सगळी तयारी करायची आहे ना. मी ना लगेच जेवण वाढून आणते, हा. गुपित जे आहे माझ्या मनी. अब्दुल, आज या सगळ्यांचा सोड्याचं बिल माझ्या अकाउंटला टाक. अरे हो, हा सोडा माझ्याकडून. अरे वा. अरे बाबा, कोणत्या आनंदात. इस्रोने जे साध्य केलं आहे त्यासाठी मी खूप खुश आहे आणि हा आजचा सोडा सगळ्यांना माझ्या तरफ आहे. बरोबर अय्यर भाऊ, बरोबर. काय साध्य केलंय इस्रोच्या वैज्ञानिकांनी. सलाम 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 त्यांना. भाऊ, भारतासारखा देश आणि आपल्या देशाचे महान वैज्ञानिक पहिल्याच प्रयत्नात मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं. आणि बजेट किती होतं? 450 करोड. तुम्हाला माहिती आहे, सायन्सवर एक फिल्म आली होती ग्रॅव्हिटी. तिचं बजेट या अभियानापेक्षा जास्त होतं. अरे आपल्या वैज्ञानिकांनी किती मेहनतीने अभियान चालवलंय बघा जरा. आणि जगातला पहिला देश आहे भारत, ज्याने हे पहिल्याच प्रयत्नात करून दाखवलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे मित्रांनो, की ज्या देशाचा जवान, ज्या देशाचा शेतकरी, ज्या देशाचं विज्ञान मजबूत असतं ना, त्या देशाला कोणी मागे खेचू शकत नाही. हे बरोबर आहे, मेहता साहेब. नाहीच. खरंच या अभियानानंतर
दुनियाची दुनियाच हल्ली आहे. बरोबर बोललात. पण मित्रांनो, सध्या तरी जेठालालने आपल्या सगळ्यांचं जग हलवलंय. प्रत्येकाला हे समजून घ्यायचंय की जेठालाल बापूजींना काय सरप्राईज देणार आहे. अच्छा, तुमच्यापैकी कोणाला काही माहिती आहे का? ओय मित्रांनो, जेठाप्रा सरप्राईज देणार आहे. ओय, माझ्यासाठी तर हीच मोठी सरप्राईज वाली गोष्ट आहे. आणि मग तो काय सरप्राईज देणार आहे ही पण सरप्राईज वालीच गोष्ट आहे. अरे बाबा, आजच्या काळात एक मुलगा आपल्या वडिलांना सरप्राईज देतोय हीच मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. अरे आपण आपापसात का बोलतोय? मेहता साहेब इथेच बसलेत. मेहता साहेबांना विचारूया ना काय सरप्राईज आहे. ते तर जेठा भाऊंचे परम मित्र आहेत. ओके 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 उतावळे होऊ नका, मी सांगतो. जेठालाल बापूजींना जे सरप्राईज देणार नाही मेहता साहेब, नाही, तुम्ही नका सांगू. का? कारण की मी सांगणार आहे. सोडा घे तुझा. हा जाडालाल, काय सरप्राईज आहे सांगा लवकर. सरप्राईज विषयी बोलण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या सरप्राईजला सफल करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज लागेल. हा जाडालाल, सगळे मदत करायला तयार आहेत, पण सरप्राईज काय आहे ते तर सांग. हा तर अरे अब्दुल, ऐकतोयस ना? अरे अब्दुल, तो सोडा सोड आणि ऐक. हो जाडालाल बोला. हो तर सगळं ऐकताय ना? हो. जाडालाल, सगळे ऐकतायत, तू सरप्राईज काय आहे ते तर सांग. तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही निघा, हरकत नाही. अरे ओय अय्यर यारा, ओय 2 मिनिट जरा मन शांत ठेव ना. अरे जेठाप्राला बोलूच दिलं नाही तू, तर तो सांगणार कसं की सरप्राईज काय? तू असाच गप्पा बसशील. अरे नाही तर काय, मी जितक्या वेळा बोलायचा प्रयत्न करतोय मध्येच बोलताय सांग सांग सांग. अरे बोलतोय बाबा, जरा शांत राहा. नक्की? नक्की. ओके. हा तर सरप्राईज हे आहे की होय 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 जेठाप्रा, होय होय. अरे तू तर मन खुश करून टाकलंस. ओय, मी पण माझ्या बाबांना, सरदार अरिजित सिंगना असंच सरप्राईज देणार आहे. वा वा. बापूजींना सरप्राईज देण्याच्या विचाराने मी एवढा खुश आहे की मला वाटतं आज रात्री मला झोपच येणार नाही आहे. अरे सॉरी भिडे, मी सोसायटीची परवानगी न घेता त्यांना उद्या 9 वाजता इथे येण्याची परवानगी दिली आहे. चालेल ना? अरे धावेल जेठालाल, अशा शुभ कार्यात परवानगीची गरजच नसते. नंतर एक ऍप्लिकेशन लेटर देऊन टाक. ठीक आहे, देईन ना. अरे बाबा जेठालाल, आधी सांगायचं होतंस ना. मी तुझ्या सरप्राईजची जबरदस्त बातमी बनवून तुफान एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर छापली असती. अरे बाबा, वाचून सगळ्यांचं जग हल्लं असतं. अरे पोपटलाल, पूर्ण दुनिया हलेल किंवा नाही, पण जेठालालची दुनिया हल्ली असती. कशी? कशी काय? पोपटलाल, तुला सरप्राईजचा अर्थ नाही माहित? सरप्राईजचा अर्थ असतो कोणाला कळता कामा नाही. आणि तुम्ही पेपर मध्ये छापून सगळ्या दुनियाला सांगणार, मग जेठालालची दुनिया हल्लीच असती ना. ओ सॉरी मेहता साहेब. हो हो हो. तर भिडे, ते सगळे सकाळी 9 वाजता इकडे येतील, तर त्याआधी सोसायटीमध्ये सगळी तयारी होईल ना? हो हो, निश्चिंत राहा जेठालाल, सगळी तयारी होईल. मी जरा त्या हिंद माता व्यापारी संघाच्या अध्यक्षांना फोन करून कन्फर्म सांगतो की भाऊ उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत या, लेट करू नका. आता तर ऑफिशियल पण झालं. हा जेठालाल बोलतो. हा तर उद्या सकाळी 9 वाजता येत आहे ना? हो हो हो. अरे इकडे तर तडामार तयारी चालू आहे. हो हो हो. हा ओके ओके ओके. जय माताजी, जय माताजी. हा वा 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 जेठालाल, हे जे तू कार्य करतोयस यासाठी जेठालाल चंपकलाल गडा यांचा नाही 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 नाही, चंपकलाल जयंतीलाल गडा यांचा विजय असो.